नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोवस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड तुमच्यासाठी घेऊन येत आहे 5वी जवाहरलाल नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम जो ऑनलाईन तासिक आहे ते तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. पहा, आमच्या शाळेत होत असलेल्या लाईव्ह तासिकेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांना करण्यासाठी आम्ही हा लाईव्ह लेक्चरचे आयोजन केले आहे. तर ऑनलाईन अभ्यासक्रम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या लाईव्ह लेक्चरचा लाभ मिळावा त्यासाठी आमचा YouTube चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या फ्री सुविधेचा सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक याचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलोय. त्याचे काय वैशिष्ट्य आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर पाहावयास मिळतील. लाईव्ह लेक्चर मध्ये प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचे सराव संचही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. लाईव्ह झालेले बॅचेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड वेळा तुम्हाला युट्यूब वरती, फेसबुक वरती पाहता येतील. प्रत्येक घटकावरती एक पेक्षा जास्त सराव टेस्ट आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजेच सर्व घटकांच्या टेस्ट तुम्ही जर इथं सोडवल्या तर तुमचा परिपूर्ण अभ्यास होणार आहे याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या टेस्टचा निकाल पालकांना, शिक्षकांना पाहण्याची सुविधाही आम्ही या शाळेच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करून देत आहोत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना वाचन करून पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर त्यांना पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत. आम्ही जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम YouTube लाईव्ह मध्ये शिकवणार याची आम्ही आपणास हमी देत आहोत. चला तर नवोदयसाठी असलेले 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी आज भाषा विषयाची आपण लाईव्ह तासिका पाहत आहोत. आम्ही भाषा विषयासाठी आम्ही केलेलं नियोजन सांगतो तुम्हाला. नवोदय मध्ये आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर 40 ते 50, 60 उतारे तुम्हाला अभ्यासासाठी मिळतात. पण आमच्या YouTube चॅनल वरती, आमच्या WhatsApp ग्रुप वरती, टेलिग्राम ग्रुप वरती तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर साठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. पहा, अशा प्रकारचे लाईव्ह क्लासेस आम्ही पाहिले तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 25,000 फी आकारणारे क्लासेस आम्हाला भेटले. तर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या शाळेमधील हा ऑनलाईन अभ्यासक्रम महाराष्ट्रातील तमाम नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही YouTube लाईव्हचं आयोजन केले आहे. आणि सर्व गोष्टी तुम्हाला फ्री मिळतात. एवढ्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, YouTube चॅनल सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनला क्लिक करायचंय आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचंय. चला तर आज आपण जवाहर नवोदय उतारा क्रमांक 14 याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदयसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 14 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण मिळवण्याची 100% हमी आणि खात्री आम्ही देत आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त आलेल्या लिंक आणि आलेले पीडीएफ वाचायचे, आलेल्या लिंक सोडवायच्या आणि भाषा विषयाचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे. चला तर वेळ न दवडता आपण उतारा क्रमांक 14 तुमच्या पुढे मी शो केलेला आहे तो वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा मी अवधी देतो. चला शांत चित्तेने उतारा वाचा. त्यावेळेस मी शांत बसतो जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. आणि किंवा काही प्राण्यांच्या रक्तात स्वतःची बोटे, मानवी संस्कृती, बी आदी मानवाचा इतिहास, सी
आदी मानवाचे लेखन साधने आणि डी आदी मानवाने केलेल्या नोंदी. तुम्हाला सगळं बरोबर वाटत, तुम्ही योग्य उत्तराची नोंद करा. प्रश्न 1. चला, जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी त्या उत्तर ऐकलं असेल, वाचला असेल. प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर टाका. वैष्णवी उत्तर दिलंय सी. प्रशांत सी. सृष्टीचं म्हणणं आहे सी उत्तर आहे. चला, वैष्णवीने परत टाकलंय बघा. बाकीच्यांनी उत्तर टाका. चला, भागवत, मारुती, प्रशांत, उद्धव, आदित्य, सार्थक, कृष्णा, चला, आसावरी, प्रीती, ज्ञानेश्वर चौधरी सी उत्तरे, प्रशांत सानप सी उत्तरे, अमृता सानप सी उत्तरे, ओम सोनवणे सी उत्तरे. चला, दुसऱ्याचं बघून टाकू नका. कदाचित सी उत्तर त्यांचं चुकीचंही असू शकतं. आपल्या मनाचा विचार करून काळजीपूर्वक उत्तर टाका. लोकांचं बघून उत्तर टाकणारा परीक्षेत मार्क मिळवू शकत नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे तुमचं उत्तर सी हे पर्याय क्रमांक सी, आदी मानवाची लेखन साधने याबद्दल या उत्तराचा आहे. चला तर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला, सोनलचं उत्तर सी येतंय. ए सी नाही टाकायचं बेटा. प्रश्न 1 सी उत्तर टाकायचं. ए सी म्हणजे दोन्ही उत्तर आहेत का तुझे? प्रीतीला अभिनंदन, सी उत्तर दिलंय. सर्वांचं पर्यायाचं उत्तर बरोबर आलंय, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे. मानवाने लिहिण्याची साधनं म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? पहा, मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? पहा, दुसरा प्रश्न आहे, त्याचा पर्याय ए उंटाच्या केसाने बनवलेला कुंचाचा, बी अंकुचदार दगडाचा, सी मातीच्या ढेकळे आणि डी खडूचे तुकडे. पहा, मानव म्हणल्यानंतर त्या काळात खडू होते का रे? खडू त्यावेळेस असणं शक्यच नाही, कारण त्यांनी मानवाने लिहिण्याचा सर्वात आधी म्हणजे आधी मानवाने कशाने लिखन केलं त्याचं विचारलं असणार आहे साहजिकच. चला, वैष्णवीचं म्हणणं आहे उत्तर बी आहे. ओमचं म्हणणं बी उत्तर आहे. प्रशांतचं म्हणणं उत्तर बी आहे. चला, आपलं उत्तर नोंदवा लवकर. अमृता सानप बी उत्तर देते. आदित्य सानपचं म्हणणं बी उत्तर आहे. चला, बाकीच्यांनी टाका. सृष्टी गंडाळ, तिचंही म्हणणं बी उत्तर आहे. ज्यांनी उत्तर काळजीपूर्वक वाचलाय त्यांच्या लक्षात आलंय. पहा, इथं उंटाच्या केसांनी बनवलेला कुंच कोणी वापरला होता? चिनी लोकांनी, आहे का नाही? मग ते चिनी लोक आधी मानव होते का? तर मुळीच नाही. मातीच्या ढेकळांनी काही लेखन करता येतं का रे? आपल्या रानातल्या मातीच्या ढेकळांनी काही लेखन करता येतं का? तर अजिबात नाही. ज्ञानेश्वर चौधरी, त्यांचं उत्तर आहे बी. पहा, डी उत्तर आहे. डी खडूचे तुकडे. आता पूर्वीच्या काळी खडू हा विकसितच होता, तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे बी. बरोबर आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. असाच अभ्यास करत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? तर अंकुचिता दगडाचा. पहा, इथं आपण वाचलं होतं. पहा, मानवाने अंकुचिता दगडाचा उपयोग करून काय केलं होतं? गोव्याच्या भिंतीवरती लेखन केलं होतं आणि चित्र काढले होते. पहा, अंकुचिदार दगडाचा उपयोग करून. कोणत्या मानवाने रे? तर आदी मानवाने. आलं लक्षात? त्याच्यामुळे या प्रश्न त्यांनी कुठं लिहून ठेवलं होतं? प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपण वाचलं होतं. त्यांनी कुठं लिहून ठेवलं होतं आदी मानवाने? पर्याय ए गुहेच्या भिंतीवर, पर्याय बी प्राण्यांच्या चामड्यावर, पर्याय सी जमिनीवर आणि पर्याय डी झाडांवर. पहा, आदी मानव कुठं राहत होता? आपल्याला माहिती आहे. पहा, आपण तिसरीच्या इतिहासामध्ये शिकलोय. कुठं राहत होता रे?
जंगलामध्ये, झाडांमध्ये, गुहेमध्ये, आहे का नाही? वैष्णवीचं उत्तर म्हणणं आहे ए. सोनल, आरती, प्रीती यांचं उत्तर आहे ए. सृष्टी गंडाळ उत्तर आहे. प्रश्न 3 चं उत्तर आहे. सृष्टीचं म्हणणं आहे उत्तर आहे. बरोबर आहे. पहा, आपण जर उत्तर काळजीपूर्वक वाचला असेल ना तर आपलं चुकणारच नाही. प्रशांत सानप ए उत्तर देतोय. चला, ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, असाच अभ्यास करत चला. चला, अमृता सानप, आदित्य सानपचं म्हणणं पण उत्तर येच आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 नंबरच्या प्रश्नाचं आपण वाचलं होतं बा. आदी मानवाने हे भूमीच्या भिंतीवर माहिती कोरण्यासाठी, चित्र काढण्यासाठी आणि कुशधार दगडाचा उपयोग करत असे. या वाक्यातच आपल्याला उत्तर सापडतंय. पर्याय क्रमांक ए देणाऱ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरातील 4था प्रश्न. लिहिण्यासाठी आदी मानवाने कशाचा उपयोग केला? पहा, आदी मानवाने म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा माणूस जो झाडाचे साली अंगाभोवती गुंडाळायचा, प्राण्यांचे चमडे अंगावर घालायचा लाज राखण्यासाठी, त्या आदी मानवाचा आपण इयत्ता 3च्या 4थीच्या इतिहासामध्ये नागरिकशास्त्रामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे पहा, आणि उत्तर पण त्याच्यातलाच आहे. लिहिण्यासाठी आदी मानवाने कशाचा उपयोग केला? तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकमेकाशी मिळतं जुळतं होतं बघा. पर्याय ए खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा, पर्याय बी खडूचे तुकडे आणि झाडाची साल, पर्याय सी दगडी कोळसा आणि प्राण्यांचे रक्त, पर्याय डी झाडांचा रस आणि प्राण्यांचे रक्त. चला, वैष्णवीचं म्हणणं उत्तर आहे 4. झाडांचा रस आणि प्राण्यांचे रक्त. चौधरीचं म्हणणं आहे उत्तर ए. नाही, सॉरी, त्यांनी 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर ए दिलंय, 4थ्या प्रश्नाचं दिलेलं नाही. प्रशांतचं म्हणणं आहे डी उत्तर आहे. आरती, प्रीती आणि सोनलचं म्हणणं आहे ए उत्तर आहे, पण 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते. चला, 4थ्या प्रश्नाचं उत्तर टाका. तुम्हाला 4था प्रश्न दिसतोय ना? 4थ्या प्रश्नाचं उत्तर टाका. ओम सोनवणे बी उत्तर देतोय. अमृता, आदित्य 4थ्या प्रश्नाचं उत्तर डी देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सृष्टी गंडाळ डी. चला, ज्यांनी डी उत्तर दिलंय, चौधरी डी उत्तर देते, ओम डी उत्तर देतोय. चला, बरोबर आहे. 4थ्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर आहे डी, झाडाची साल व प्राण्यांचे रक्त. पहा, इथं उत्तरामध्येच होतं पहा, इथं झाडाचे रस किंवा काही प्राण्यांचे रक्त स्वतःचे बोट बुडवून ते पेनासारखा उपयोग करत असत. पहा, भागवत सानप डी उत्तर देतोय. अभिनंदन. चला, योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. असाच अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो, आणि नवोदयचा परिपूर्ण अभ्यास करून आपण नवोदयला नंबर लावा. चला, या पर्याय उत्तरातील हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे. 5वा प्रश्न. मानवाच्या दृष्टीने लिहिण्याचे साधन महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनामुळे तो, पहा, पर्याय ए चित्र काढू शकत असे, पर्याय बी दुसऱ्या माणसांचे पत्र लिहून शकत असे, पर्याय सी तो जे कार्य व विचार करीत त्याची नोंद ठेवू शकत असे, आणि पर्याय डी गुहेच्या भिंतीवर चित्रित करू शकत असे. चला, वैष्णवीचं म्हणणं आहे सी उत्तर आहे. चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? कोणतं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर कोणतं आलंय? प्रशांत सी उत्तर देतोय. एकमेकाचं पाहून देऊ नका, आपल्या मनाने विचार करा. डी उत्तर असू शकतं का? गोव्याच्या भिंतीवर चित्र करू शकत असे. आदित्य अशोक सानप, अमृता सानप सी उत्तर देतात. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर देणाऱ्या सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. चला, अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे. ओमचं उत्तर आहे सी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे उत्तरा क्रमांक भागवत सानप
चे उत्तर देत आहेत. 5व्या प्रश्नाचं भागवत सानप नाव आणि चॅटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे विवान. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह लिंकची लेक्चरची लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होईल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील टेस्ट, गुगल फॉर्मच्या स्वरूपाने घेणाऱ्या लिंक तुम्हाला वेळेवर उपलब्ध होण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या व्हॉट्सअपवरती जो मेसेज आलाय तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही तुम्हाला नम्र विनंती. आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, युट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर मेसेज एक सारखेच आहेत, परंतु त्याचा फरक असा आहे, तुम्ही व्हॉट्सअप जेव्हा जॉईन करता तर तिथून पुढचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळतात. किंवा व्हॉट्सअप अनइन्स्टॉल झालं तर काही प्रॉब्लेम आला मोबाईलला तर सगळे मेसेज निघून जातात आणि परत आपल्याला लिंक उपलब्ध होत नाहीत. मात्र टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला या क्लासेसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नांची सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध होते. तुमचा मोबाईल खराब झाला, अनइन्स्टॉल झाला, परत तुम्हाला टेलिग्रामवर जेव्हा तुम्ही जर इन्स्टॉल केलं तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम हे ऍप घेऊन आपल्या मेसेज मध्ये टेलिग्रामच्या लिंकवर टच करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. चला तर धन्यवाद. इथं आपण थांबत आहोत.